ठिकाणी मी कारविला शिकलो, पण त्यानंतर पाचवीपासून आणि बाहेर होतो म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला गोरी गोरी करणार नाही. तर मी सुरुवात करतो. महाकवी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर आमचे मित्र सरपंच बाबुराव चोरगे साहेब या ठिकाणी सभापती, त्याच्यानंतर आपल्या कारिंडे गावचे सुपुत्र त्यांची उपमा बरोबर दिलेली आहे. मनोज रामाणे साहेब या ठिकाणी आहेत, प्रदीप पवार साहेब आहेत, मोहन चोरगे साहेब आहेत, लक्ष्मण भुवड साहेब आहेत, त्याच्यानंतर विनोद चोरगे साहेब आहेत, विजय हाटे आहेत, प्रदीप त्यानंतर बबन चोरगे साहेब, सखाराम चोरगे साहेब, हरिकुंज चोरगे साहेब, दिनेश रमाणे साहेब, सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी ताई, त्याचबरोबर आमचे मित्र सुरेश पवार हे सर्व आहेत. की जास्त सर्वांची नावं घेत नाही कारण वेळ जास्त झालेला आहे. बंधू, या ठिकाणी माझ्यावर तुम्ही जबाबदारी दिली, खरं म्हणजे ही मुलं इतकी चांगली बोलली की मला देखील आता त्याच्यात कुठला उजवा आणि कुठला डावा करावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे मी जास्त बोलण्यापूर्वी मला एकच सांगायचं की आज आपण संविधानाच्या बोलतो ते बाबासाहेबांनी या संविधानाबाबत संविधान आहे, पण या संविधानामध्ये लिहिले ते काय हे देखील महत्वाचं आहे. आपण नुसतं सवयीची पूजा केली, पण पूजा करून उपयोग आहे. तर बाबासाहेबांनी या देशामध्ये आपली देश कसं चालायला पाहिजे, राज्य कसं चालायला पाहिजे, महापालिका कशी चालायला पाहिजे याबद्दल सगळे नियम केले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस हिंदू कोठी, आता हिंदू कोठी कुणाला माहिती नसेल कारण आपण वाचतच नाही. हिंदू कोठी काय आहे की स्त्रियांची त्यावेळेला फक्त चूल आणि मूल अशी गणना होती, पण बाबासाहेबांनी हिंदू कोठीमध्ये स्त्रियांना फक्त अधिकार दिले, स्त्रियांना अधिकार दिले. त्यांना कामाचे तास जे 12-12 तास होते ते 8-8 तास केले. त्याच्यानंतर बाळंतपणाची रजा पहिल्या प्रथम बाबासाहेबांनी मिळवून दिली, हे लक्षात ठेवा. बाळंतपणाची रजा बाबासाहेबांनी मिळवून दिली. त्याच्यानंतर 8-8 तास जे होते 12-12 ते 8-8 तास केले. त्याच्यानंतर त्यांना पुनर्विवाह करण्यासाठी अधिकार दिला. पूर्वी काय होतं, विधवा बाई झाली का किती लग्न करायचं नाही, पण बाबासाहेबांनी मिळवून दिला. तुम्हाला नवऱ्याच्या संपत्तीमध्ये तसा अधिकार आहे, तसा तो वडिलांच्या संपत्तीमध्ये देखील अधिकार आहे असायला पाहिजे, हे बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहून ठेवलेले आहे. तेव्हा अशा प्रकारचं बाबासाहेबांनी स्त्रियांवर खूप उपाय केले आहेत, पण आपल्याला त्याचं काहीच माहिती नाही. बाबासाहेबांनी एवढे केलं तरी आपण म्हणतो त्यांनी काय केलं, दलितांसाठी केलं. अरे दलितांसाठी केलं, कारण का केलं, कारण त्यांना पाणी देखील तुम्ही देत नव्हता. तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता. तुम्ही बाबासाहेब चरित्र वाटलं तर म्हणा की हा माणूस स्वतः काय हा एवढा मोठा झाला. तर या गोष्टीचा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि बाबासाहेब यांनी वाटले, जसं पूर्वी महाभारत आणि रामायण मुलांना आपण सांगायचो, तसं आपल्या मुलांना बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज सांगा. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आपले 2 युग पुरुष आहेत. म्हणून याच्यापुढे मला असं वाटतं, माझी मनोकामना आहे की आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावावा अशी माझी इच्छा आहे. कारण तुमच्या मुलांना जर मोठे व्हायचं असेल तर ते 2 आदर्श आपण ठेवणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी लक्षात ठेवा, ज्यावेळेस घटना लिहिली, आता घटनेबद्दल सांगितलं बरं, पण बाबासाहेबांनी ज्यावेळेस घटना लिहिली त्यावेळेला त्या तिथे देशमुख